ओम ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुदीनतारणम् परमानन्दमाधवम् श्रीचैतन्य ईश्वरम्। हरे कृष्ण। उपस्थित सर्व वैष्णव भक्तवृंदांचे स्वागत आहे। आमचं अहोभाग्य की आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला प्रदान केली। माझा आवाज येतोय प्रभूजी? क्लॅरिटी आहे आवाजाला? हो प्रभूजी। तर खूप खूप धन्यवाद। वैष्णव फार दयाळू असतात। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। जे रंजल्या गांजल्याला जे जवळ करताय, जे रंजल्या गांजल्याला जवळ करतात ते साधू। बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे। बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे, असे संतांचे वचन आहेत। आणि ते सर्व साधूंचे गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत। आमच्या सारख्याला रंजल्या गांजल्याला कशा ना कशा प्रकारे आपण सेवेमध्ये लावता। काहीतरी या वाणीची शुद्धता व्हावी, या पती जीवाचा उद्धार व्हावा, या उद्देशाने तुम्ही आम्हाला संधी दिली। आम्ही खूप खूप आभारी आहोत। आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली। भारत भूमीत हैल मनुष्य जन्म जार जन्म सार्थक करी कर उपकार। आपल्या सर्वांना माहित आहे श्री चैतन्य महाप्रभूने सांगितलं की भारत भूमीत हैल मनुष्य जन्म जार जन्म सार्थक करी कर परोपकार। की ज्यांचा कुणाचा ते भाग्यशाली आहेत की ज्यांचा कुणाचा या भारत भूमीमध्ये जन्म झालेला आहे। म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की जन्म सार्थक करी आणि त्याच्यानंतर कर पर उपकार। जन्म सार्थक करी कर पर उपकार। आणि आपण सर्वजण जे आहे ते कुशाग्र बुद्धिमान आहात की स्वतःच्या जीवनाच्या सार्थकासाठी देखील जे आहे ते प्रयत्न करीत आहात। आणि
इतरांनाही त्याचा लाभ व्हावा, त्या अनुषंगाने हे आपणा सर्वांचे प्रयत्न आहेत. खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. कृष्ण भक्त वड चतुर म्हणतात ना. कृष्ण भक्त जो असतो तो बुद्धिमान असतो, तो चतुर असतो. कुठल्या वस्तूचा कुठे उपयोग करावा हे भक्ताला खूप चांगल्या प्रकारे माहित असतं. खरं पाहिलं तर ही एक भौतिक वस्तू जे लोक या वस्तूचा इंद्रिय तृप्तीसाठी उपयोग करतायत, परंतु कृष्ण भक्त बड चतुर याचाच उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी, याचाच उपयोग आपल्या उद्धारासाठी. संत संग देई सदा. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. संत संग देई सदा. आणि आपले भक्त सुद्धा सांगतायत, प्रभुपादजी सांगतायत, आचार्य सांगतायत, पॉवर ऑफ असोसिएशन. आपण सदैव भक्तांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. एक नवसाधक असो किंवा एक प्रगत वैष्णव असो, सर्वांसाठी जे आहे ते ABCD ह्या 4 गोष्टी आहेत. A फॉर असोसिएशन, B फॉर बुक्स, C फॉर चॅन्टिंग, D फॉर डाईट, D फॉर डिटिवर्स, D फॉर डिटिवर्स डान्सिंग, D फॉर डिटर्मिनेशन. एक नवसाधक असो वा प्रगत वैष्णव असो, एक संन्यासी असो, सर्वांसाठी कंपल्सरी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ए फॉर असोसिएशन, भक्तांचा संघ. काय सांगत होतो? कृष्ण भक्त बड चतुर. आता भक्तांचा तर संघ घ्यायचाच आहे, मग काय करायचं? टेक्नॉलॉजी जे की भौतिक आहे त्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचा. श्रील प्रभुपादजी उपदेशामृताच्या ग्रंथांच्या तात्पर्यामध्ये सांगतात की बघा की हा मायक्रोफोन आहे, हा भौतिक आहे, परंतु ह्याला आम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं तर हे आमच्या उद्धाराचं कारण ठरू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आता आम्ही कुठे आहोत, तुम्ही कुठे आहात, अजून भक्त कुठेतरी असतील, परंतु या मोबाईलच्या साह्याने या भौतिक वस्तूचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये लावून जन्म सार्थक करी कर पर उपकार. काय स्वतःच्या जन्माचा सार्थक करण्यासाठी देखील जे आहे ते आपण प्रयत्न करतो आणि इतरांनाही याचा लाभ व्हावा या अनुषंगाने आपले सर्वांचे प्रयत्न आहेत, तुमचे सर्वांचे प्रयत्न आहेत. आम्ही त्याच्यामध्ये हात धुवून घेतो. काय पाणी वाहतं तर त्याच्यामध्ये जे आहे ते हात धुवून घेतले पाहिजे. आम्ही तर म्हणतो हात धुवून नाही घेतली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. गंगा वाहते ना, हात धुवून नाही घ्यायची, आंघोळ करायची त्याच्यामध्ये. म्हणून जे आहे ते खूप खूप कृतज्ञ आहोत प्रभूजी आम्ही तुमचे, सर्व भक्तांचे, की ही जी संधी आहे, संधी संधी एक मोटिवेशनल स्पीकर खूप सुंदर उदाहरण देत आहेत संधी बद्दल, अपॉर्च्युनिटी. की एखादा व्यक्ती काहीतरी आपल्या घरी वस्तू घेऊन आपल्याला गिफ्ट देण्यासाठी आलाय, परंतु दरवाजा बंद आहे आणि तो नॉक करतो. एकदा दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला गेला नाही. दुसऱ्यांदा दरवाजा वाजवला, दुसऱ्यांदा दरवाजा उघडला गेला नाही. तिसऱ्यांदा दरवाजा वाजवला तरी उघडला. 4-5 वेळेस दरवाजा वाजवला, परंतु दरवाजा उघडला गेला नाही. जी की आपल्याला देण्यासाठी काहीतरी घेऊन आलाय तो व्यक्ती, एखादी वस्तू, बहुमूल्य वस्तू आपल्यासाठी घेऊन आलाय आणि आपण दरवाजा उघडला नाहीये, तर तो व्यक्ती वापस जाणार. तर हे सज्जन व्यक्ती सांगताय की आपल्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. ते तर भौतिक दृष्टीने सांगतात, परंतु आपण त्यांना एक आध्यात्मिक अँगलने घेऊ शकतो की खरंच ही किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सर्वात मोठी काय अपॉर्च्युनिटी आहे? दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुर, तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ मानुषो देहो देही नाम क्षण भंगुर. अत्यंत हा दुर्लभ मानव देह, संत सांगतात एक एक योनी कोटी कोटी फेरा. अनेक अनेक योनीमध्ये फिरून आपल्याला हा मानव देह लाभलेला आहे. दुर्लभ मानुषो देव. आणि त्याच्यामध्ये तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. तत्रापि दुर्लभम मन्य, जरी मानव देह जरी मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा दुर्लभ काय?
तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शनम. भगवंताची भक्ती करणे, भगवंतांच्या भक्तांचा संग लावणे हे त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. नाहीतर असे कितीतरी मनुष्य आहेत त्यांना मानव देह मिळाला, परंतु ते काय स्वतःच्या जीवनासाठी सार्थक करतात का इतरांच्या जीवनासाठी सार्थक करतायत? नाही. आचार्य तर सांगतात की सगळ्यात अगोदर दया जी आहे ती इतरावर दाखवण्यापेक्षा आपण स्वतःवर दया केली पाहिजे. जो स्वतःवर दया करतो, कृपाजी तिसऱ्या अध्यायाच्या तात्पर्यामध्ये सांगतात, जो स्वतःवर दया करतो तोच दुसऱ्यावर दया करतो. सगळ्यात मोठी दया की त्याने स्वतःवर दया केली पाहिजे. काय म्हणून हे आपणा सर्वांचे अहोभाग्य की आपल्याला ही अपॉर्च्युनिटी, आपल्याला ही संधी आपल्याला मिळालेली आहे. कशाची संधी मिळालेली आहे? जन्म सार्थक करी, स्वतःचा उद्धार करण्याची ही संधी आपल्याला, जे की एका कुत्र्याकडून ही अपेक्षा केली जाऊ शकत नाही की तो मंदिरमध्ये जाईल आणि मंदिरमध्ये जाऊन जे आहे ते भगवंतासमोर नतमस्तक होईल. ही त्याच्याकडून अपेक्षा नाही केली जाऊ. तो जाईल तिथे जाऊन टट्टी करेल, नको ते कार्य करेल. परंतु आपल्याला मनुष्याला भगवंताने जे आहे ते आपल्या सर्वांना एक कुशाग्र बुद्धी दिली आहे, उत्तम बुद्धी दिली आहे. त्या उत्तम बुद्धीचा आपण एक योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो आणि तुम्ही ते सर्व करता. काय खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. म्हणून आपण या संधीचा लाभ घेऊया आणि स्वतःही स्वतःच्या जीवनाच्या सार्थकासाठी आपण प्रयत्न करूया. आणि याच्यामध्ये सर्व भक्तांना लाभ होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या जीवनाचा उद्देश हे आहे की आपल्या हृदयाचं शुद्धीकरण. गुरु महाराजांना एक व्यक्ती विचारते की महाराज जी या जगामध्ये काय समस्या आहे? गुरु महाराज म्हणतात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आपलं जे हार्ट आहे, आपलं जे हृदय आहे ते अनक्लीन आहे. काय आपलं हृदय जे आहे ते अस्वच्छ आहे. ज्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नुसते बसलेले नाही, कॉम्प्रेस करून बसलेले आहेत. काय ठासून बसलेले आहेत. काय आणि एवढी मलिनता झाली, एवढी मलिनता झाली, एवढी मलिनता झाली. म्हणून आचार्य सांगतायत, गीता महात्म्यामध्ये पण वर्णन आहे, मलिने मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. सुकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. की ही जी मलिनता, काय अभंगामध्ये म्हणतात, नाही निर्मळ मन काय करील साबण. हो कुठल्याही साबणाने आपण आंघोळ केली आणि आपलं हृदय जर करता अनक्लीन असेल तर जे आहे ते काय बरे, ते शरीर तर स्वच्छ होईल की, परंतु नाही निर्मळ मन काय करील साबण. किती सुंदर जे आहे ते सोप्या साध्या भाषेमध्ये आपल्या संतांनी सांगितले, साधू संतांनी सांगितले. म्हणून हे मन निर्मळ करण्यासाठी, हे हृदय निर्मळ करण्यासाठी सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम, की आपण नित्य नेमाने, कन्सिस्टन्सी, सातत्याने आपण गीता भागवतामध्ये स्नान केलं पाहिजे. गीता भागवतामध्ये स्नान केलं पाहिजे. आणि जर करता आपण या गीता भागवतामध्ये स्नान केले तर नक्की आपल्या हृदयाची जी मलिनता आहे ती नक्की दूर झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हीच मोठी, सर्वात मोठी समस्या आहे की आपल्या हृदयामध्ये जे आहे ही घाण, आपल्या शुद्धीकरणासाठी आपण या आपल्या मनाला, आपल्याला हे स्मरण करून द्यायचं आहे की मी या जगामध्ये दुसऱ्याच्या उद्धारासाठी नाही आलो. हा, दुसऱ्यांना याच्यात लाभ होत असेल तर काय, दूध मधुर आहे आणि त्याच्यामध्ये जर करता केशर, ड्रायफ्रुट्स टाकले तर वा, चांगली गोष्ट आहे. आपण या जगामध्ये स्वतःच्या उद्धारासाठी आलेले आहोत आणि याच्यामध्ये इतरांना लाभ होत असेल, सोन्याहून पिवळं आहे, फार चांगली गोष्ट आहे. परंतु आपण आपल्या स्वतःच्या हृदय शुद्धीकरणासाठी, प्रभुपादजी सांगतायत, आचार्य सांगतायत की खरं तर हे जग म्हणजे काय, टॉयलेट सारखं आहे. ऐकायला जरा थोडस कट वाटेल, टॉयलेट सारखं आहे. आणि टॉयलेट मध्ये जे आहे ते काय मजा घेण्यासाठी कोणी जात का होते? नाही, आपलं काम उरकून पटकनच्या बाहेर निघायचं. बस आपल्या जीवनाचा उद्देश आहे, बस झालं. आता आलो ना आपण या भौतिक जगामध्ये, खरं तर यायलाच पाहिजेत नव्हतं बरं का, पण आलो, आता कशा ना कशा प्रकारे आलो.
तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा, यायलाच पाहिजे तू तर, आलो ना, हा मग ठीक आहे. आलिया संसारा उठा वेग करा, उठा वेग करा, वेग करा, कुठे वेग करा? विरारकडे नाही. काय लोकल मध्ये नाहीये, चर्च गेट विरार नाहीये. काय आलिया संसारा उठा वेग करा, कुठे वेग करा? शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगाकडे वेग करा, राधा रासबिहारीकडे वेग करा, काय राधा श्याम सुंदराकडे वेग करा, राधा गिरिधारीकडे वेग करा, राधा गोपीनाथ कडे वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. का बर? देह हे काळाचे धन कुबेराचे, ज्याला आपण म्हणतो ना अटॅचमेंट आहे ना आपली या देहाप्रती, आसक्ती आहे या देहाप्रती. देह हे काळाचे, महाराज म्हणतात की नाहीये, ज्याला तू 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 तुझं समजलं असतो ना, ते तुझं नाहीये ते. मग कुणाचं? देह हे काळाचे, धन धन कुबेराचे, ते पण तुझं नाही, ते पण अन्य कुणाचं तरी आहे. काय? ते पण अन्य कुणाचं तरी आहे. एक भक्त सांगतात की एका जमिनीच्या तुकड्यासाठी लोक भांडणं करतायत, आणि त्याचे काय त्याचे आहे ते नावावर करण्यासाठी सातबारा, त्याचे ते काय काय खरेदी, ते नावावर कागदोपत्री. परंतु आपण जर करता जरा थोडासा बुद्धीचा उपयोग करून जर करता विचार केला, तर तो जमिनीचा तुकडा हजारो वर्षापूर्वी तिथेच होता, लाखो वर्षापूर्वी तिथेच होता. कितीतरी लोक आले आणि त्याच्यावर दावा करतात की हे माझं, हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे. किती वेड्यासारखं वाटतं का नाही? भक्त बुद्धिमान असतात, तुम्ही सर्व बुद्धिमान आहात. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता नेता नेवविता, ते याची सत्ता काय चाले? देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे, समजून घ्यायचं आहे. आपण भाडे करू आहे. कधी ना कधी जे आहे ते आपल्याला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं की जे आहे ते घर सोडावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या मनाला आपल्याला सांगायचं की नाही, हे भाड्याच्या घरामध्ये आलोय. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय? निमित्याचा धनी केला असे प्राण. काय इथे जे आहे ते फार निमित्याचा धनी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात की, ह्या अर्जुना, अरे ते कोण जिंकणार, कोण हारणार, कोण परास्त होणार, कोण मरणार, हे जे आहे ना, हे अगोदरच ठरलेलं आहे. तुला जे आहे ना, एवढी त्याच्या अगोदर चिंता करण्याची गरज नाही. तू फक्त निमित्त मात्र भवसव्य साचे, निमित्त मात्र हो. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, निमित्त हो. परंतु आपली अवस्था काय? आपण निमित्त होतो आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. अज्ञान वश आहे ते आपण स्वतःला जे आहे ते कर्माचा करता समजतो. परंतु एक भक्त बुद्धिमान असतात, ते जाणतायत की नाही, आपण या टॉयलेट मध्ये आलेलो आहोत. हे टॉयलेट म्हणजे काय मजा मस्ती करायचं स्थान नाहीये. हे जे आहे ते काय आपलं काम उरकलं की बास झालं, संपलं. या जगामध्ये यायला पाहिजेत नव्हतो, परंतु आलो, कशा ना कशा पद्धतीने आलोय, टपकलो, नाना प्रकारच्या समस्यांना काय सामोरं जातोय. परंतु आता भगवंताने आपल्याला मार्ग दिलाय. काय? नेहाभि कर्म नाशोस्ति प्रत्युवायो न विद्यते, स्वल्पमपयस्य धर्मस्य त्रायते महतो भया. थोडीशी जरी भक्ती केली तरी जे आहे ते भगवंत म्हणतात त्रायते महतो भया. थोडीशी केली तर मग थोडीच करायची का? नाही. काय थोडीशी केली म्हणून थोडीशीच करायची का? नाही. भगवंत सांगतात की किती उदार आहे हा भक्ती मार्ग, किती उदात्त आहे की थोडं जरी पालन केलं तरी त्याचा लाभ होऊ शकतो. म्हणून थोडं नाही करायचं, आपल्याला सातत्याने काय गोष्टी करायच्या आहेत. 4 नियमाचं पालन काटेकोरपणे करायचं. हरे कृष्ण महामंत्राचा जप, 16 वेळा जप सातत्याने करायचा आहे. ए फॉर असोसिएशन, भक्तांचा संघ, जिथे कुठे संधी भेटेल तिथे आपल्याला ए फॉर असोसिएशन, बुक फॉर बुक, बी फॉर बुक्स, श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा
गीता, भागवत, रामायण, महाभारत या आध्यात्मिक ग्रंथाचं अध्ययन, बी फॉर बुक्स, सी फॉर चॅन्टिंग. नित्य नेमाने आपण भगवंतांच्या नामाचा जप करायचा आहे, सी फॉर चॅन्टिंग. आणि जे का आपण ग्रहण करू ते मात्र केवळ जे आहे ते प्रसाद ग्रहण करायचा आहे. आणि ही समस्या काय, समस्या हृदय अनक्लीन आहे. आपल्या घराला जर करता आपल्या घरामध्ये कचरा झाला तर आपण लगेच झाडू मारतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या हृदयामध्ये कचरा झालेला आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य आपल्या हृदयामध्ये कचरा झालेला आहे. मग आपण आपल्या हृदयाला झाडू मारलाच पाहिजे, पर्यायच नाहीये. आणि झाडू कसा मारावा? नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, अतिशय सोपा मार्ग संतांनी सांगितला. साधू संतांनी आपल्याला अतिशय सोपा मार्ग सांगितला. नाम संकीर्तन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे नाम हरे नाम एव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय आपल्या उद्धाराचा अन्य दुसरा कुठलाही मार्ग नाही. ते संतांनी आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि हे सोपं घेतल्यानंतर काय होणार? जळतील पापे जन्मांतरीचे. श्रील प्रभुपादजी खूप सुंदर उदाहरण देत आहे. अहो, भला मोठा कापसाचा कॉटनचा ढिगारा असेल आणि त्या भल्या मोठ्या कापसाच्या ढिगाऱ्यावर एक छोटीशी आग्नीची ठिणगी जर करता पडली तर काही वेळातच तो कापसाचे रूपांतर राखेमध्ये होऊन जाते. अगदी त्याचप्रमाणे जळतील पापे जन्मांतरीचे, जळून राख होऊन जातील सर्व पाप. आणि हे घेण्यासाठी नलगते सायास जावे वनांतरा. हे घेण्यासाठी कुठे वनामध्ये जाण्याची गरज नाही. कुठे वनच कुठे राहिले, सगळीकडे काँक्रीट जंगलच झालीत ना. जिकडं पाव तिकडे मोठ्या मोठ्या इमारती, मोठ्या मोठ्या इमारती. प्रभुपादजी सांगतात गरज नाही, जाण्याची गरज नाही. नलगते सायास जावे वनांतरा, कुठे जाण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये बसून आपण हरिनाम घेऊ शकतोय. सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसोनी कराय एक चित्त. दररोज हरे कृष्ण महामंत्र हातामध्ये जपमाळ घ्यायची. आणि घेता तुम्ही सर्वजण जे आहे ते. भक्त सांगत होते की सकाळपासून जे आहे ते प्रभूजी आम्ही येत असतोय झूम मीटिंग वर, जप करतोय. वा, किती सुंदर आहे. संतांच्या, साधू संतांच्या आज्ञेचं पालनच आहे. ठाईच बैसोनी कराय एक चित्त, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, आवडी अनंत आळवावा. काही जण म्हणतात की बाबा हे आध्यात्मिक मार्ग फार कठीण आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. अहो, सोपं सांगितलं त्यांनी, काय अवघड नाहीये. आजकाल जे आहे ते अनेक अध्यात्मवादी आहेत, सगळे आपले इस्कॉनचेच भक्त आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते बोलायला काही हरकत नाही, निसंकोचपणे बोलायला लागलोय मी. अनेक असे आध्यात्मिक मार्ग आहे. एवढा आध्यात्मिक मार्गाला त्यांनी क्लिष्ट करून दिलेला आहे. काय फार क्लिष्ट केलेलं आहे काय काय ठिकाणी. नाही, असं पालन करा, तसं पालन करा, या व्रताचं पालन करा, त्या व्रताचं पालन करा, हे करा, अमक करा, ढमक करा. फार अवघड करून सांगितलेलं आहे काय काय ठिकाणी. ध्यान, धारणा, हा योग, तो योग. प्रभुपादजीने सांगितलं तो सगळं बाजूला ठेवा, भक्ती योगाचं पालन करा, बस झालं. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. अहो, भक्ती मार्ग अतिशय सोपा आहे. आणि सोपा आहे म्हणून काय का वेड्या गबाळ्याचं काम नाहीये. शहाणा तो धनी घेत असे. जो बुद्धिमान आहे तोच या भक्ती मार्गामध्ये लागतोय. आपण सर्वजण बुद्धिमान आहात. कारण भगवंत म्हणतात ना, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. जो सतत भगवंतांचं भजन करतो, भगवंत म्हणतात
ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयान. ददामि बुद्धी योगम तम, मी त्याला बुद्धी प्रदान करतो. मग जर करता भगवंत एखाद्या भक्ताला बुद्धी प्रदान करू शकत असतील तर तो भक्त किती बुद्धिमान असेल बरे. म्हणून आपण सर्वजण जे आहे ते अतिशय बुद्धिमान आहात. काय की जन्म सार्थक करी, परत आपण आपल्या विषयावर आलो, जन्म सार्थक करी, की स्वतःच्या जीवनाच्या सार्थकासाठी प्रयत्न आहेत आणि याच्यामध्ये इतरांनाही लाभ होतो, सर्व भक्तांना लाभ होतो. त्याचं जे आहे ते या सुवर्ण संधीचा, या अपॉर्च्युनिटीचा आपण जे आहे ते लाभ घेत आहात आणि असाच घेत राहू, जेणेकरून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेका सहाय्य करू. कशासाठी सहाय्य करू? काय जसं की एखादे आम्ही काही वर्षापूर्वी वृंदावनामध्ये गेलो होतो आणि ब्रह्मांड घाटवर जे आहे ते असं पाणी वेगाने वाहत होतं आणि मग काही भक्त आतमध्ये शिरले. अहो गुडघे एवढं पाणी उभं राहू देत नव्हतं यमुना माईचं. आणि मग एकमेकाने एकमेकाच्या हाताला धरले आणि चैन करून जे आहे ते पलीकडच्या तीरावर गेले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. अगदी त्याचप्रमाणे आपण एकमेकांच्या हाताला धरायचं आहे आणि हा भवसागर जो आहे तो पार करायचा आहे. एकमेकाच्या आधाराने, एकमेकांच्या सहयोगाने आपण भगवंतांची भक्ती करायची, भगवंतांची सेवा करायची, भगवंतांना प्रार्थना करायची की हे प्रभू, हे कृष्ण, हे श्याम सुंदर, हे गौरनिताय, हे गौरांग महाप्रभू, कृपा करून जे आहे ते आम्हाला तुमच्या नाम रूप गुण लीला यामध्ये रुची द्या भगवंता. आणि भगवंत जे आहे ते नक्की जे आहे ते फार दयाळू आहेत, कृपाळू आहेत. भगवंत भक्त फार कृपाळू आहेत. आणि बस या जगातून जे आहे ते आपण मुक्त होऊन आम्ही वैकुंठवासी, आपण सर्वजण जे आहे ते आपण गोलोकवासी, काय आपण भगवंतांच्या धामातून आलेले आहोत. आपण आपल्याला परत आपल्या स्वधामी, आपल्या घरी आपल्याला परत वापस जायचं आहे. बस हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवशी जे आहे ते आपण इथेच विराम देऊया. आवाज येतोय का माझा प्रभूजी? हरे कृष्ण प्रभू. हरी हरी. ते खूप जसं म्हणतात, इफ द बिगनिंग इज एन इंडिकेशन वी आर इन फॉर अ बिग ट्रीट, तर सुरुवात एवढी सुंदर आहे तर नक्कीच आम्हाला वाटतं पुढे आम्हाला पंचपक्वान्न खायला मिळणार आहे भागवत कथेच्या रूपात आपल्या सारख्या भागवताच्या श्रीमुखातनं. तर खूप खूप आभार प्रभू. आपण खूप शॉर्ट नोटीसवर आले. खूप सुंदर एक यू हॅव सेट द टोन की पुढचे जे आमचे होणार आहेत कथा, तर आम्हाला माहिती आहे आता आमची गाडी कशी चालणार आहे. तर आम्ही आपल्या नाही, खरं तर संपर्कात, माझी गाडी मला चालवायची आहे. त्याच्याबरोबर जे आहे ते आपण सर्वजण जे आहे ते एकमेकांच्या सहाय्यासाठी आलोय प्रभूजी. मी आपल्याशी संपर्क करतो आणि आपण एक शेड्यूल बनवून घेऊ आणि नक्कीच आम्हाला आतापर्यंत जे ऐकत आलो त्या पुढे न्यायची गाडी. तर त्यासाठी आपलं मार्गदर्शन लागेल, आपला साधू संघ लागेल. आणि आमची गाडी थोडी डळमळी होती तर मला वाटतं आपल्या रूपात त्याला काहीतरी सपोर्ट मिळणार आहे. तर आपले खूप खूप आभार. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. हिज डिवाइन ग्रेस भक्ति वेदांत स्वामी श्री गोपाल की जय. हिज गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की जय. हिज राधानाथ स्वामी महाराज की जय. हिज ग्रेस आत्म तत्व प्रभू की जय. संवेद भक्त वृंद की जय. आजचा दिवस सगळ्यांना कृष्णमय राहावा, भक्तिमय राहावा. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी आपला. हरे हरे. हरे कृष्ण. जय.